फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाहेरशीत प्रणू चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत श्री शंकर महाराज समाधी मठला, जे की लोकेटेड आहे धनकवडीमध्ये। साधारणतः 1947 मध्ये हा मठ बांधण्यात आला होता। अगदी ना रोडला लागूनच हा मठ आहे। मठामध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला इथे आजूबाजूला अशा पद्धतीची फुलांची छोटी छोटी दुकानं पाहायला भेटतील। त्यानंतर इथून हे मठाचं प्रवेशद्वार आहे, इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। शंकर महाराजांचा जन्म साधारणतः 1800 साली झाला होता। हा मठ म्हणजे त्यांचेच विश्रामस्थान आहे। सध्या ना व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना हा मठ माहीत पडल्यामुळे सध्या इथे बरीच गर्दी असते। मठामध्ये एंटर केल्यानंतर इथे उजव्या बाजूलाच हे चप्पल स्टँड आहे, जिथे तुम्ही तुमच्या चपला काढू शकता। इथे चप्पल स्टँडच्या बाजूलाच त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे। तुमच्या जर एक्सपेन्सिव्ह वाल्या चपला वगैरे असतील तर त्यामुळे तुम्ही गाडीतच काढून या, कारण इथे चप्पल चोरांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर इथून पुढे आपण मठामध्ये एंटर करतो। मठामध्ये एंटर करायच्या आधी इथे स्वच्छ पाय धुवावे लागतात, त्यानंतरच आपण मठामध्ये जाऊ शकतो। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग जास्त प्रमाणात अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे खूप जास्त शूट करता आलं नाही। हा मठाचा आतला भाग आहे। त्यानंतर तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रसाद दिला जातो। दुपारची वेळ होती, त्यामुळे इथे दुपारी भाताचा प्रसाद होता। अगदी तुम्ही तो प्रसाद बसून सुद्धा तिथे खाऊ शकता, अनलिमिटेड असतो। इथे ना बसण्याची वगैरे सोय अगदी उत्तम प्रकारे केलेली आहे। अगदी मोठा असं त्यांनी एक हॉल बनवलाय, तिथे अशा पद्धतीने ही बाकडं टाकले, त्या बाकडावर बसून तुम्ही प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता। एवढी मोठी ही बैठक व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे। त्यानंतर इथे पाय धुण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी सुद्धा आहे। त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सुद्धा ह्यांनी सोय केलेली आहे। इथलं मॅनेजमेंट खरंच खूप छान आणि शिस्तबद्ध आहे। परिसर खूप जास्त मोठा असल्यामुळे ना इथे खूप सुटसुटीत आहे सगळं, म्हणजे तुम्ही अगदी निवांत इथे बसून खाऊ पिऊ शकता। इथे कधी कधी महाप्रसाद सुद्धा असतो, तुम्ही जर त्यावेळेला आला तर तुम्हाला महाप्रसाद सुद्धा मिळून जाईल। त्यानंतर बाहेर पडताना इथे तीर्थ ठेवलेलं आहे, ते तीर्थ घेऊन बाहेर जायचं। परिसर अगदी स्वच्छ, नीटनेटका आणि टापटीप आहे। तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 9 या दरम्यान कधीही या मठामध्ये जाऊ शकता। दुपारी सुद्धा मठामध्ये तुम्ही जाऊ शकता। पुण्यातले असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत एकदा इथे गेला नसाल तर तुम्ही डेफिनेटली एकदा इथे नक्की जा। मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। खूप शांत आणि निवांत असं हे ठिकाण आहे। खरं म्हणजे पुण्यातल्या बऱ्याच लोकांना अजून हे ठिकाण माहीत सुद्धा नाहीये। तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मठातून बाहेर आल्यानंतर इथे त्यांनी जे पुलाखाली पालखी सोहळा शिल्प बनवलंय ते अगदी पाहण्यासारखं आहे। खूप सुंदर, आवर्जून भेट देण्यासारखं हे लोकेशन आहे। नक्की एकदा इथे विजिट करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।